मुळव्याधाबद्दल लोकांना बरेच गैरसमज असतात. त्यातला सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे मुळव्याध म्हणजे मला ऑपरेशनच करावं लागेल, असं काही नाहीये. तुम्हाला मुळव्याध असेल आणि दुखत असेल, कोंब आलेला असेल, रक्त पडत असेल, तर आपण ऑपरेशनचा विचार करतो. जर तात्पुरतं दुखत असेल, तर मेडिसिनने आणि काही पथ्य पाळून आपण तो मुळव्याध तिथेच थांबवू शकतो. आलेले कोंब काही परत जाणार नाहीत ऑपरेशन शिवाय. पण जर तुम्हाला त्रासच जर काही होत नसेल, तर लगेच ऑपरेशनची काहीच गरज नाहीये. तुम्ही पथ्य पाळून चांगलं आयुष्य जगू शकता. दुसरं म्हणजे तिखट खाल्ल्यानेच मुळव्याध होतो का? डॉक्टर मी तिखट खात नाही तरी मला मुळव्याध झाला, असं काही नाहीये की तिखट खाल्ल्यानेच होतो. महत्वाची गोष्ट आहे फायबर. फायबर कमी पडत असतील, संडासला जोर लागत असेल किंवा संडासच्या जागी तिखट काही लागून आगाऊ होत असेल, तर मुळव्याध होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे फक्त तिखटावर अवलंबून राहू नका. फायबर पण वाढवले पाहिजे. तिसरा गैरसमज म्हणजे रक्त पडतंय संडासच्या जागेतून म्हणजे मुळव्याधच आहे, असं काही नाहीये गरजेचं. रक्त पडत असेल तर टिपिकल फिशर पण असू शकतं, जे तात्पुरत्या औषधांनी बरं होतं. दुसरी गोष्ट, जर जास्त रक्त पडत असेल, परत परत रक्त पडत असेल, तर IBS किंवा पुढे जाऊन कॅन्सर पण असू शकतं. त्यामुळे रक्त पडतंय दुर्लक्ष करायचं नाहीये, डॉक्टरांना दाखवायचं. चौथी गोष्ट, मुळव्याध हा संसर्गजन्य आजार आहे, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मधून वगैरे होतो, असं काही नाहीये. टिपिकली एकच कारण आहे, संडासच्या जागी जोर लागणे, त्याच्यामुळे मुळव्याध होतो. आणि पाचवी गोष्ट की घरगुती उपाय केले, मलम वगैरे लावले की मुळव्याध कायमचा निघून जाईल, असं काही नाहीये. कुठलाही मलम लावा किंवा काही पथ्य पाळा, जे कोंब आलेले आहेत ते काही जाणार नाहीये. तुमचं दुखणं थांबेल, तात्पुरतं रक्त पडणं थांबेल, वेदना थांबतील, आगाऊ होणं थांबेल, हे मलम काम करेल, पण मुळव्याध जाणार नाहीये मलमाने कुठल्याच. त्यामुळे लक्षात घ्या की त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.